बोला लागेल. उद्या निकाल लागणार होता, पण हायकोर्टाचा एक आदेश आलेला आहे. 21 तारखेला निकाल लागणार आहे. याच्याकडे कसं बघता तुम्ही? आमच्या सुजाता आंबेडकर साहेबांनी म्हटलं होतं कमळाबाई मॅनेज करते, याचा सादर पुरावा 3 तारखेचा रिझल्ट 21 तारखेला म्हणजे मॅनेज करायला 21 दिवस त्याच्या 100%. कारण डाऊटफुल म्हणजे असं वाटतं की काय त्याच्यात काही बदल तर होणार नाही, काही हे तर होणार नाही. धगधग वाढलेली आहे आणि ती वाट पाहिजे 21 तारखेला. कमळाबाई रडली, कमळाबाईचं निवडणुकीचं रडत राहते आणि ह्यावेळेस पण रडली आहे. काहीतरी ईव्हीएम म्हणजे असं वाटतं की घोटाळा निकाल लागणार होता 3 तारखेचा. आज त्यांनी 21 दिवसाचा निकाल दिला. याच्यामध्ये कमळ काहीतरी घोटाळा करणार आहे हे आम्हाला. आरक्षण काहीतरी गडबड चालू झाली आहे. कोणी केली गडबड? ते काही लोक आपले बेईमान झाले, पैसे घेतले 5-5, 10-10 लाख रुपये, समाजाला बदनाम झाले. मतदान आहे आणि 3 तारखेला रिझल्ट होता. का बरं 21 तारखेला हे सांगा आम्हाला, कोण सांगते, का सांगते, कसं काय 21 तारखेला? संविधान आम्ही जयभीमवाले आहोत, आम्ही संविधान मानतो. आम्ही बाबासाहेबांवर कशावर चालते? पोरं आहे. अरे आम्ही मुलं कशावर चालते? वोट कशावर चालते? संविधानावर. मग संविधानाने दिलेला निर्णय मान्य नाही का? नाही. 2 तारखेचा चुनाव आणि 3 तारखेचा फायनल, बरोबर आहे. मग आता वेळेवर का बदलाव झाला? 3 तारखेचा जो रिझल्ट होता तो काय 21 तारखेला गेला? नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय कवसे. सध्या मी वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आहो आणि आता जवळपास 5:25 झालेले आहे. 5 ते 10 मिनिट मतदानाचा आणखी वेळ आहे. पण एकंदरीतच आपण वाडीमध्ये उत्साह बघू शकता, हे नागरिक बघू शकता तुम्ही. मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी आज दिवसभरापासून सगळे नेते दम देऊन या ठिकाणी आहे. या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक आहे, मतदार आहे, नेते आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा आहे. दिवसभरापासून एक मोठा उत्साह या ठिकाणी साजरा होताना आपल्याला दिसत आहे. निवडणुकीचा 5 वर्षांनंतर जी आहे वाडी परिषदेची निवडणूक या ठिकाणी होत आहे आणि बंदोबस्त तुम्ही बघू शकता. या ठिकाणी या जिल्हा परिषदचं एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये जे आहे प्रभाग 13 क्रमांकाचं बूथ या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. बिलकुल तगडा असा बंदोबस्त आहे. आंबेडकर नगरातील सगळं मतदार जे आहे या बूथवर येत असल्यानं हा सगळ्यात महत्वाचा जो आहे बूथ मानला जातो. प्रभाग 12 आणि प्रभाग 13 हे दोन्ही महत्वाचे बूथ आहे. या दोन्ही प्रभागातून ज्या उमेदवारांना मत जाईल तो उमेदवार निश्चितच विजयी होणार आहे. म्हणूनच जे आहे हा सगळं उत्साहाचं वातावरण ठीक आहे. दुसरीकडे बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये जे आहे जवळपास काही नगरपंचायती नगरपालिकेची निवडणूक जी आहे 20 डिसेंबरला होत असतानाच 21 डिसेंबरला मतगणना होणार आहे. पण मात्र या निवडणुकीची मतगणना उद्या होणार होती, पण ते हायकोर्टाच्या निर्णयाने जे आहे ते स्थगित करण्यात आली आणि आता मतगणना जी आहे या वाडी नगर परिषदेची आणि महाराष्ट्रातल्या इतर ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या नगरपंचायतीचा नगरपालिकेची जे मतगणना आहे 21 तारखेला होणार आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संतोषजी नरवाडी आहे. काय सांगाल, हायकोर्टाचा निर्णय आलेला, बरी उत्सुकता होती का उद्या निर्णय येईल, मतगणना होईल, पण मात्र तुमच्या याच्यावर पूर्ण पाणी फिरलं गेलेलं आहे. जवळपास 20 दिवस वाट बघावं लागेल. 100% आणि प्रभाग क्रमांक 13 आणि 12च्या आंबेडकर नगरच्या मतदारांना माझा सप्रेम जय भीम. आपण फार भरभराटून मतदान केलं आहे आणि कल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजून आहे. जिंकणार राष्ट्रवादी पाचही सीटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडी चिन्हावर निवडून येत आहेत. लोकांचा भरपूर प्रचंड प्रतिसाद लोकांचा आम्हाला मिळत आहे आणि बघताय हा निर्णय जर उद्या झाला असता तर फार अतिसुंदर झालं असतं. कारण की लेट आहे तर मला असं वाटते काही थोडी डाऊटफुल, कारण डाऊटफुल म्हणजे असं वाटते की काय त्याच्यात काही बदल तर होणार नाही, काही हे तर होणार नाही. धगधग वाढलेली आहे आणि ती वाट पाहिजे 21 तारखेपर्यंत. बरोबर आहे, कोर्टाचा निर्णय आहे, कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. कुठेतरी निवडणूक आयोग फेल्युअर आहे का? कारण कोर्टाला आखरी यामध्ये हे घ्यावं लागले की कोर्टाचा आदेश आलेला आहे 21 तारखेला काउंटिंग करा. निवडणूक आयोगाची तर गलती आहेच. त्यामध्ये काय केलं त्यांनी, जे पर्सेंटेज आरक्षणाचं जे पर्सेंटेज का वाढवलं बाबा आणि का त्रास गेला? त्या लोकांनी आपली तयारी केलेली होती, आणखी त्यांनी 20 तारखेपर्यंत ते
ज्या बारामती आणि कुठे कुठे त्या पुष्कळ ठिकाणी जे आरक्षण 50% वर गेलेलं आहे, त्या ठिकाणी काही ठिकाणी त्यांनी निवडणुका पुन्हा पुन्हा घेतलेल्या आहेत. ते 20 तारखेच्या निवडणुका आहे, त्यामुळे 21 तारखेचा निर्णय त्यांनी दिलेला आहे. 21 तारखेला बहुतेक मतमोजणी, 21 मतगणना आणि रिझल्ट होणार आहे. नक्कीच निवडणूक आयोगाने जर सुरुवातीला जर जे आरक्षण असतं ते 50% वर कुठेच जाणार नाही याची जर दक्षता जर समजा निवडणूक आयोगाने घेतली असती तर ही, पण आरक्षणामध्ये निवडणूक आयोगाने 50% वर आरक्षण दिलं म्हणून काही नगरपालिकाचं जे निवडणूक आहे ते स्थगित करावं लागलं आणि 20 डिसेंबरला ते निवडणूक होणार आहे. आपण बघू शकता या ठिकाणी सगळे उमेदवारच आहे. आपण काही उमेदवारांना सुद्धा, तुम्ही उमेदवार आहात, कुठले उमेदवार आहेत? हत्तीकडले BSP ला, कोण्या प्रभागातून आहे? प्रभाग नंबर 13 मधून आहे. उद्या निकाल लागणार होता पण हायकोर्टाचा एक आदेश आलाय आणि तो निकाल आता 21 तारखेला लागणार आहे. तुम्ही काय सांगाल या संदर्भात? काय वाटते तुम्हाला? उद्या लागणार होता तर खूप एक्साइटमेंट होती की नक्की आमची सीट कन्फर्म होती, पण 21 तारीख आहे तरी सुद्धा चांगलं आहे, पण थोडस वाटतं की काहीतरी गडबड तर नाही होणार असं वाटत आहे मनाला. पण काय गडबड काय होणार? सांगता नाही येत, काही कायच्यात होऊ गडबड शकतं. होणार? पेटीमध्ये वगैरे जे पण आहे, आपण एवढं न्यूज बघतच असतो ना, काही ना काही. सुरक्षेमध्ये राहील 20 दिवस. हो राहणार, पण मनामध्ये भीती असते ना. ते झालं नक्स. किती बहुजन समाज पार्टीच्या किती सीटा निवडून येतील? किती लढवल्या आहे? पूर्ण आमच्या येणार पॅनलच येतो नक्की. किती panel सीटा आहे? आपलं 5 आहे. नगर म्हणजे नगरसेवक आणि नगराध्यक्ष दिनेश भाऊ बनसोड ते नक्की येणार आहे. अच्छा, दिनेश भाऊ बनसोड सुद्धा नक्की येणार आहे. हे सगळे जे उमेदवार आहे, तुम्ही कोण्या पक्षाचे आहे? बीजेपी, बीजेपी. भारतीय जनता पार्टी. सरकार तुमचं आहे बरोबर. पण निर्णय उद्या लागणार होता, मतगणना होती, पण आता 21 तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघावं लागेल आहे. कोण्या प्रभागातून आहे? वाडीच्या 13 प्रभागातलं आहे. अच्छा, काय नाव तुमचं? दिव्या अमोल तिरपुडे. काय वाटते तुम्हाला हा जो निर्णय आलेला आहे, कसा निर्णयाकडे कसं बघता तुम्ही? निर्णयाकडे असं सर की आता मनामध्ये इतकी उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला एवढे दिवस थांबायचं आहे म्हटल्यावरती मनामध्ये थोडस भीती तर राहीलच. सरकार तुमचं आहे ना? हा, सरकारवरती पूर्ण भरोसा आहे सरकारवर आणि जनतेवर पण. निवडणूक आयोगावर निवडणूक आयोगावर पूर्ण भरोसा आहे. नाही, ठीक आहे, सरकारवर भरोसा आहे, सरकार आमचंच आहे आणि 21 तारखेला जे आहे तो निकाल लागणार आहे. कारण 3 तारखेला निकाल लागणार होता, तो आता 21 तारखेवर गेलेला आहे. उत्साह खूप महत्वाचा होता. नक्कीच हे गर्दी बघू शकता, म्हणजे आनंद खूप मोठा होता की उद्या जे आहे आमच्या नगर परिषदेचा निकाल लागणार आहे आणि नगराध्यक्ष बनणार आहे, ही सगळ्यांमध्ये उत्सुकता होती. पण मात्र आता ती उत्सुकता काही प्रमाणात ते मावळलेली आहे आणि 21 तारखेपर्यंत जे आहे ते वाट बघावी लागणार आहे. काही आपल्यासोबत कार्यकर्ता सुद्धा आहे. जय भीम. बोला लागला. उद्या निकाल लागणार होता पण हायकोर्टाचा एक आदेश आलेला आहे, 21 तारखेला निकाल लागणार आहे. याच्याकडे कसं बघता तुम्ही? आमच्या सुजाता आंबेडकर साहेबांनी म्हटलं होतं कमळाबाई मॅनेज करते, याचा सादर पुरावा 3 तारखेचा रिझल्ट 21 तारखेला, म्हणजे मॅनेज करायला 21 दिवस. त्याचं 100% वक्तव्य एकदम खरं झालेलं आहे. कमळाबाई मॅनेज करते, चुनाव आयोग कमळाबाईची रखेल आहे. अरे बाबा, कमळाबाई मॅनेज करते सर. काल सुद्धा दादाची सभा सुद्धा झाली होती, त्यांनी उमेदवाराची आई सुद्धा आहे. तुम्ही काय सांगाल? राजेश भाऊ उभे आहे. हा, राजेश माझा उभा आहे. हा. याला हा निवडून आलाच आहे, पण आता कमळवाले काय करतात हे काही पत्ता माहित नाही आहे. बस हा घोटाळा करतीलच, कारण की 3 तारखेला निकाल लागणार होता. 3 तारखेचा आज त्यांनी 21 दिवसाचा निकाल दिला, याच्यामध्ये कमळ काहीतरी घोटाळा करणार आहे हे आम्हाला पूर्णपणे माहित आहे. पण हायकोर्टाचा आदेश आहे तो 21 तारखेला करा म्हणून. हायकोर्ट त्यांचंच आहे, सगळं त्यांचंच आहे, मग आपल्या हातात काय आहे? नक्कीच लोकांना म्हणजे विश्वास नाही आहे. निवडणूक आयोगाने जे आहे हा निर्णय आधी घ्यायला पाहिजे होता. 50% आरक्षण जे आहे सुरुवातीलाच त्यांनी ठरवून द्यायला पाहिजे होतं. 50% आरक्षण ठरवून दिलं असतं तर पुन्हा निवडणुकीचा जे आहे हा गुंतागुंता झाला नसता. काही लोक हायकोर्टामध्ये गेले आणि आज जो आहे नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की 21 तारखेला मतगणना होणार आहे. कारण महाराष्ट्रातील काही नगरपालिका ज्या आहे त्या 20 तारखेला निवडणूक होणार आहे.
त्यामुळे जे आहे मतगणना जी आहे ते 21 तारखेला होणार आहे. पण महाराष्ट्रातल्या 200 पेक्षा जास्त निवडणुका झालेल्या आहे नगरपालिकेच्या. आता सर्व ह्या नगरपालिकेचे निकाल जे आहे ते राखीव राहणार आहे आणि हे सगळे निकाल जे आहे 3 तारखेला होणार आहे. हे बघू शकता सगळी मंडळी आहेत. तुमचं काय नाव आहे? अनिकेत. अनिकेत हो काय, कोण आहे उमेदवार? इकडे नाही आपले उमेदवार, 3 नंबर मध्ये आपले उमेदवार अरे तो वाडीत तर आहे ना, हो, कमळ. देशमुखांना. पण उद्या निकाल लागणार नाही ना. नाही, 21 तारखेला निकाल आहे. मग एक 50% आरक्षण काहीतरी गडबड चालू झाली आहे. कोण केली गडबड? ते नाही माहित कोणी केली. सरकार कोण करणार? आरक्षण तर निवडणूक आयोग ठरवते ना. त्यांनीच केली आहे ना. 55% वाढीमध्ये वाढीचं सरकार नाव तुमचं आहे ना. सरकार आपला आहे तर काय करणार आहे त्याच्यात? पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा बघू शकता आपण. हा एकदम कडक बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला आहे. आणि एकंदरीतच वाडीमधलं मी तुम्हाला सांगितलं की सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत सगळं शांततेत जे आहे मतदान सुरू आहे. कुठल्याही प्रकारचं वाडीमध्ये जे आहे हंदल झालेली नाही आहे आणि बिलकुल शांततेत सगळं हे मतदान पार पडलेलं आहे. आता 5:30 वाजलेले आहे. तर नक्कीच तरी सुद्धा ही गर्दी पुन्हा दाखवा. म्हणजे हे गर्दी बघा, 5:30चा वेळ झालेला आहे आणि गर्दी मात्र अजूनही ही कायमच आहे. लोकांचा उत्साह तेवढाच आहे. काय नाव आहे? विपिन कुत्तरमारे. उत्तर मारेजी. कोण आहे उभं? आपले नगराध्यक्षाचे राजेजी जंगले उभे आहे. वंचित बहुजन आघाडी यांचं चुनाव चिन्ह आहे गॅस सिलेंडर. गॅस सिलेंडर झालं ना आता मतदान झालं आणि हा वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार पाचही उमेदवार आंबेडकर नगरमधून पूर्ण पॅनल वंचित बहुजन आघाडीला सिलेंडरला मतदान झालेलं आहे आणि पूर्ण पॅनल बहुमताने विजय होणार आहे. पण उद्या निकाल लागणार होता, तो आता 21 तारखेवर गेलेला आहे. हायकोर्टाचा असा आदेश आलेला आहे. याच्याकडे कसं बघता तुम्ही? याचा बंध असा आहे की हे कमळाबाई रडली. कमळाबाईचं निवडणुकीचं रडत राहते आणि ह्यावेळेस पण रडली आहे. काहीतरी ईव्हीएम मध्ये असं वाटतं की घोटाळा होणार आहे. असं वाटते बरं. या इकडे थोडं पोलिसांच्या गाड्या जाऊ द्या, पोलिसांना त्रास झाला नाही पाहिजे. हा, असं वाटते की पुन्हा ईव्हीएम मध्ये घोटाळा होणार आहे. तुम्ही 3 दिवसा अगोदर तुम्ही म्हटलं होतं 1, 2, 3 तारखेला होणार. 1 तारखेला 30 तारखेला मतदान बंद होणार होता. तर मतदान आपलं निवडणूक बंद झाली नाही. 30 तारखेला केलं, त्याच्यानंतर 1 तारखेला पर्यंत वाढवलं. 2 तारखेला मतदान केलं. 3 तारखेला निकाल द्या ना तुम्ही. 20 दिवस कसं लागून हे एवढं वेळ करता तुम्ही? हायकोर्टाचा याच्यावर आदेश आहे. कारण बाकीच्या ज्या नगरपालिकेचे निवडणूक व्हायचे आहे, जवळपास 23-24 नगरपालिकेचे, ते 20 डिसेंबरला आहे. 21चे त्याचे परिणाम येणार आहे. त्याच्यामुळे हे निकाल थांबवलेले आहे. पण अगोदर तुम्ही इकडे निवडणूक घेतलं ना, मग तुम्ही याचा तर परिणाम दाखवा ना. कारण इथे यांना माहित आहे की भाजपाला कुठेतरी ह्या चुनावानी इफेक्ट पडणार आहे, बाकीचा इथे. म्हणून ते लोक आताच इथं आपला निकाल डिक्लेअर करून नाही राहिले. आता हे सगळे ईव्हीएम स्टोरेज मध्ये राहतील, सुरक्षामध्ये राहतील, तर काय तुम्हाला याच्यावर विश्वास नाही आहे सुरक्षित राहणार की नाही म्हणून? बघा, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी चुनाव आयोगाने जे व्हिडिओ रेकॉर्डिंग होती, जिथे मतमोजणीची पेटी ठेवलेली होती, तिचे काही व्हिडिओ डिलीट केले होते. ह्यावेळेस काहीतरी अशी शंका आहे आणि होणार आहे. हे लोक उद्या निकाल देतील तर आम्ही आज रात्रभर वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येक एक कार्यकर्ता, आंबेडकरवादी कार्यकर्ता, आम्ही नगर परिषद समोरून उठणार नाही. आम्ही रात्रभर इथं जागा राहणार. एकी होणार होती, एकी झाली नाही. सगळे लोक अलग अलग लढले. अशा वेळी कुठेतरी झटका नाही बसणार? बघा, झटका याचं काही बसला नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरचे रक्त आहोत. आम्ही बाबासाहेब आंबेडकरचे उपकार कधी विसरणार नाही. आणि आम्ही अगोदर पण रक्तासोबत होतो, ह्यावेळेस पण रक्तासोबत आहोत. काही लोक आपले बेईमान झाले, पैसे घेतले 5-5, 10-10 लाख रुपये, समाजाला बदनाम झाले, बैबाई झाले ना. अहो, समाजाचा उमेदवाराला तुम्ही हरवण्यासाठी तुम्ही समाजाचेच लोक उभे झाले इथे. तेच तर म्हणतोय मी. पण तुम्ही आपल्या घरावर पंचशील निळा झेंडा कसाला ठेवता? अरे उतरवा तो पंचशील आणि निळा झेंडा. तुम्ही आता कोणत्या पार्टी पक्षावर लढून राहिले, लावा तो झेंडा. वंचितच्या किती सीटा निघतील? वंचितचे जेवढे पण उमेदवार आहेत इथे, 5 नगरसेवक उमेदवार आहेत, ते पण पूर्ण पॅनल निघणार आहे. आणि नगर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचा फक्त राजेजी जंगले बनणार आहे.
नक्कीच हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते. आणखीनही काही कार्यकर्ता आहे की त्यांच्या मनातलं त्यांना बोलायचं आहे. आम्हाला काय तर नक्कीच काय बोलायचं आहे काय बोलायचं आम्ही बोलू ना. हे सोडून द्या, तुम्ही बोला. जय भीम जय भारत. हा. आम्हाला हे ऐका सांगा. काहून तर तांबड्याकडे बघा. 2 तारखेचा रिझल्ट आहे. म्हणजे 2 तारखेचा मतदान आहे आणि 3 तारखेला रिझल्ट होता. का बरं 21 तारीख केली हे सांगा आम्हाला. कोण सांगते का सांगते कसं काय 21 तारखेला रिझल्ट केला. कारण का उद्या काहून रिझल्ट नाही आहे हे सांगा आम्हाला. आम्ही तुम्ही सांगू शकता का? नागपूर हायकोर्टानं तो निर्णय दिलेला आहे. कसं काय? म्हणजे काहून म्हणजे कालपासून 2-3 दिवसा पहिले म्हणला का 2 तारखेच्या चुनाव आहे, 3 तारखेला रिझल्ट आहे. आणि का बरं काहून का सकाळी 7च वाजता सांगायला पाहिजे होतं आम्हाला. तुम्ही संविधानाला मानता काय? संविधान आम्ही जय भीम वाले आहोत. आम्ही संविधानाला मानतो. आम्ही बाबासाहेबांचे कोर्ट कशावर चालते? बाबासाहेबांचे पोरं आहे. अरे आम्ही मुलं कशावर चालते? हा? कोर्ट कशावर चालते? संविधानावर मग संविधानानं दिलेला निर्णय मान्य नाही का? नाही. काहून का संविधानाचा निर्णय मानलेला आहे. पण तुम्ही बोलले हे निर्णय मान्य नाही आहे आम्हाला. काहून का तुम्ही याच्या पहिले संविधान बोलला ना. याच्या पहिले संविधान बोलला. काहून का 2 तारखेचा चुनाव आहे, 3 तारखेचा निर्णय आहे. तर त्या संविधानाला तो ठेवायला पाहिजे होता. मग तुम्ही सकाळपासून 10 वाजतापर्यंत का बोलले नाही आणि 12 वाजता का बोलले का 21 तारखेचा निर्णय मानून? आज निर्णय आला नाही आम्ही. आज निर्णय आला तो. आज निर्णय कसा आला याच्या पहिले काहून नाही आला हे सांगा मला. तर याच्या पहिले कोर्टाने दिलं नाही, आज दिलं. दिलं असं कसं? काहून का माझा पक्ष कोणता आहे, तुमचा पक्ष कोणता आहे? म्हणजे यानं कमलला वोट दिला तर वोट चालू आहे आणि या मीनं नाही दिला कमलला वोट म्हणून नाही आहे का? असं काहून कमलला वोट दिला तो आता उद्या निर्णय झाला असता. असाच आहे ना तो. म्हणजे याच्यामुळे तो हे झालं का 21 तारीख करा का बरं? 21 तारखेला झालं तर काय फरक पडणार आहे? असं नाही. म्हणजे अरे तुमच्या ऑनलाईनच्या मशीन आहेत. तुम्ही आता बिहार मध्ये चुनाव झाला. कॅमेरा लागला तिकडे. हा. चुनाव मध्ये बिहार मध्ये चुनाव झाला तर आता राजीव गांधीच्या मुलांवर राहुल गांधीना का व्होट चोर मोदी काहून का कमलला काहून व्होट चोर म्हणतात. काहून व्होट चोर म्हणतात. बाकी पक्षाला काहून नाही म्हणत. म्हणून तुम्ही काहून एवढं घाबरू राहिले? होऊ द्या ना 21 ला. नाही 21 ला बोलू. नाही असं नाही. काहून कोर्टानं निर्णय दिला, कोर्टाचा आदेश आहे. मी बी होत दे. साहेबांना लिहिलेल्या संविधानानुसार कोर्टानं आदेश दिलाय. हा बाबासाहेबांना संविधान लिहिला त्यांच्या न्यायापूर्वी चालतोय मान्य करतो ना. पण मी ना वोट दिलेला आहे. माझ्या वोट वाया गेलेला नाही पाहिजे. मशीन मध्ये फिट झालाय. हा फिट म्हणून मशीनामध्ये कसं असं तसं 21 दिवसानंतर कावणार. पहा आज तुम्ही जेवण केलं उद्या सकाळी आगाला जाता. मग परवा जेवल्या तो पण राहते ना. मग तुम्ही कसे करता का करता? मग याच्यासाठी आम्हाला पाहिजे नाही. विश्वास नाही का तुमचा? विश्वास नाही. हे तुमच्यावर विश्वास नाही. हे तुम्ही हे लोकांना दाखवता बरोबर आहे. मी बोलून राहिलो म्हणून. पण तुमच्यावर विश्वास आहे का माझा? तुम्ही ना तुमच्या मनातला मी ना पाहिलो नाही. संविधानावर विश्वास आहे तुमचा? हो मी मानतो संविधानाला. जय भीम म्हणतो मी. जय भीम. बोला काका. काय नाव आहे तुमचं? माझे ताराचंद्र आपले. मी सम्राट चौकामध्ये राहतो. 15 दिवसाच्या आधी जो निर्णय ठरला की 2 तारखेचा चुनाव आणि 3 तारखेचा फायनल, बरोबर आहे. मग आता वेळेवर का बदलवलं? पण तुम्हाला माहित आहे का हे आरक्षण जे आहे 50% वर आरक्षण गेलं होतं. निवडणूक आयोगाने हे आरक्षण पाहिजे होतं ना. मला सांगा तेव्हाच आरक्षण बरोबर आहे. त्या आरक्षणाच्या विरोधात काही लोक जे आहे हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टामध्ये गेल्याच्या नंतर आज तो निर्णय हायकोर्टाने दिला. मग जेव्हा आरक्षणचं होतं ना त्यावेळेसच 20 तारीख ठरवायला पाहिजे होती. याच्यामध्ये गलती का ठरवलं? आम्हाला 3 तारखेचा फायनल पाहिजे. बाबासाहेबांच्या संविधानामध्ये आहे ना, तुम्ही संविधान पाहूनच तुम्ही 2 तारीख ठरवलं चुनावाचं. 3 तारखेचा मतमोजणी मानता संविधानात तुम्ही. मग 2 तारखेचा चुनाव झाला, 3 तारखेचा जो रिझल्ट होता तो काय 21 तारखेला गेला? इथं काढाबाजार प्रक्रियेमध्ये सगळ्यात चूक कोणाची आहे? कोणाची? हे तुमची चूक आहे.
तुमची बिलकुल तुम्ही बोलताना मला विचारताना हे तुमची चूक आहे. आमची कशी चूक आहे? बिलकुल काय आमच्या हाती सत्ता आहे? मग त्या विषयाने बोला ना. तुम्ही उलटा विचारताना मला. आम्ही तर बरोबर विचारतो ना. तुम्हाला एवढं समजायला पाहिजे का ही सगळी प्रक्रिया कोण राबवत असते निवडणुकीची? कोण राबवत असते? अरे हो, सरकार राबवते ना, मेल भाजपा राबवते. समजल्या? हा कान पुरा भाजपाचा आहे. पुरा भाजपाचा कार्यालय हा भाजप आली पाहिजे आणि काळा बदल करायचा आहे म्हणून त्याने 21 तारीख घेतली. तुमचा हायकोर्टावर विश्वास नाही का? कोणाले? अरे हायकोर्ट आहे त्याचाच आहे. मला सांगा, एक मिनिट. हायकोर्ट आहे त्याचाच आहे, सरकार आहे त्याचीच आहे. संविधान कोणाचं आहे? बाबाला संविधानाला मानते का तो हरामखोर? तो संविधानाला मानते का हरामखोर? स्वतःचे निर्णय लावते. मोदी तो स्वतःचे निर्णय लावते. 2 तारीख ठरली, मग आता 21 तारीख का रिझल्टची? संविधानाला मानते ना तो गुबर संसदेत बसलाय ना तो. तर नाही, नक्कीच हे या नागरिकांच्या भावना आहे. खरोखर ह्या नागरिकांच्या भावना आहे. निवडणूक आयोगाची ते जबाबदारी होती की निवडणूक जे प्रक्रिया आहे, आरक्षण 50% वर जाणार नाही याकडे सुद्धा लक्ष निवडणूक आयोगानं द्यायला पाहिजे होतं. निवडणूक आयोगानं लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण मात्र निवडणूक आयोगानं याकडे लक्ष दिलेलं नाही. निवडणूक आयोगाची ही चूक आहे. 50%च्या वर निवडणूक आयोगानं काही ठिकाणी आरक्षण दिलं. त्या आरक्षणाच्या विरोधात काही लोकांनी हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलं आणि हायकोर्टाचा जो आज निर्णय आलेला आहे नागपूर खंडपीठाचा, त्या नगर परिषदेमध्ये ज्या नगर परिषदेमध्ये 50%च्या वर आरक्षण आहे तिथली निवडणूक त्यांनी रद्द केली आणि 50%च्या आरक्षणानुसार जी आहे ती निवडणूक जी आहे 20 डिसेंबरला ठेवण्यात आली आणि 21 डिसेंबरला त्या नगर परिषदेचे निकाल लागणार आहे. पण मात्र आज 2 डिसेंबर रोजी ज्या निवडणुका झालेल्या आहे त्याचे निकाल हे 3 तारखेला लागणार होते, पण आता ते जे निकाल थांबवण्यात आले आणि त्याही नगरपालिकेचे निकाल जे आहे ते सुद्धा 21 तारखेला येणारच आहे. पण जनता जी आहे ते जनतेला मान्य नाही आहे. या व्हिडिओमधून तुम्ही स्पष्ट ऐकलं असेल. कोर्टानं जरी निर्णय दिला असेल पण जनताच्या कोर्टामध्ये हा निर्णय मान्य नाही. त्यांना 3 तारखेलाच तिथं मतमोजणी पाहिजे होती आणि त्यांचा नगराध्यक्ष कोण आहे हे त्यांना बघावायचं होतं. तर नक्कीच या सगळ्या घडामोडी ज्या आहे या प्रशासकीय आहे, कोर्टाच्या ह्या ज्या नियमानुसार ह्या सगळ्या झालेल्या आहे. तर नक्कीच आता 21 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या नगराध्यक्षाची वाट बघा आणि 21 तारखेलाच तुम्हाला माहित पडेल की वाडी नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण. तोपर्यंत बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.